नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे। तर मी नेहमी ऑर्डरला जाते, तर मला माझ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा मग जे ऑर्डरवर जाते तिथे ज्या लेडीज भेटतात त्या लेडीजचं एक म्हणणं असते की ताई यार आम्हाला ना तुम्ही सेल्फ मेकअप शिकवा। तर असं मला भरपूर जणींनी म्हटलं की सेल्फ मेकअप शिकवा ताई, कसं करायचं, असे क्वेश्चन सुद्धा असतात। तर त्याच्यावरून माझ्या डोक्यात आलं की आपण एक छोटासा मेकअप नो मेकअप असा व्हिडिओ एक शूट करायला पाहिजे आणि तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या सगळ्यांची मदत होणार। आता मी तुमच्यासोबत इथे बोलणार सुद्धा आहे आणि झटकेपट असा मेकअप सुद्धा तुम्हाला मी करून दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिले चेहऱ्याला आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। तुमच्या स्किननुसार तुम्हाला तुमच्या स्किनला जे मॉइश्चरायझर सूट होते ते मॉइश्चरायझर तुम्हाला स्किन स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पहिले लावून घ्यायचं आहे आणि ओठांवर लिप बाम लावायचा आहे। ह्या दोन्हीही गोष्टी मी केलेल्या आहेत। आता मी लावणार आहे प्रायमर। तर हे प्रायमर आहे माझ्याकडे, हे गुरुकृपामधून मी घेतलेलं आहे। हे प्रायमर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। खूप स्वस्त आहे, 600 रुपयाचंच आहे आणि खूप क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता, खूप मोठी क्वांटिटी आहे। खूप दिवस म्हणजे मला तर असं वाटतं की एवढं प्रायमर मला कमीत कमी 6-7 महिने आरामात जाईल, 6-7 महिन्यापेक्षाही जास्त जाऊ शकते। आणि प्रायमर हे कसं लावायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते। प्रायमर कधीही असं लावायचं, ओके, असं। आणि जिथे तुम्हाला ओपन पोर्स आहे तिथेच तुम्हाला हे अशा पद्धतीने प्रायमर लावायचं आहे। मला इथे ओपन पोर्स आहेत, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही, हे बघा समोर थोडं जवळ आलं की दिसतात। इथे ओपन पोर्स आहेत, मला इथे सुद्धा ओपन पोर्स आहेत, तर तिथेच मी हे लावत आहे। ज्यांना ओपन पोर्स आहे त्यांनी हे लावायलाच पाहिजे, त्याच्यामुळे मेकअप थोडासा ठीक दिसतो, फ्लोलेस दिसतो मेकअप। आणि मग मी थोडंसं इथे पण लावून घेते नाकावर, कारण नाकावर पण थोडंफार ओपन पोर्स असतात जे आपल्याला दिसत नाही। प्रत्येक स्टेप झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थांबायचं सुद्धा आहे। म्हणजे आता मी मॉइश्चरायझर लावलं तर लगेच त्याच्यावर दुसरी गोष्ट अप्लाय करायची नाही। जर त्याच्यावर तुम्ही लगेच दुसरी गोष्ट अप्लाय कराल तर होते असं की तो मेकअप थोड्या वेळानंतर ग्रे पडतो आणि ह्या गोष्टी खूप जणांना नाही कळत, गडबड असते म्हणून मग खूप जण करतात असं की पटापट मेकअप एक झालं की एक झालं की एक, असं जे हातात येईल ते प्रत्येक गोष्ट लावून घेतात। आणि आता हे बघा, हे माझं न्यूट्रोजनाचं मॉइश्चरायझर आहे। इथे मी थोडंसं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे। बीबी क्रीम म्हणा किंवा सीसी क्रीम म्हणा, कसा बनवायचा तर तो अशा पद्धतीने बनवायचा। पहिले आपल्याला थोडंसं हे घ्यायचं आहे मॉइश्चरायझर आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला फाउंडेशन। जे तुमचा शेड आहे फाउंडेशनचा, जे तुमच्याकडे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन घ्यायचं आणि ते अशा पद्धतीने मॉइश्चरायझरमध्ये मस्तपैकी मिक्स करायचं। हा बनतो मस्तपैकी सीसी क्रीम किंवा मग बेबी क्रीम, तुम्हाला जो वाटेल तुम्ही तो क्रीम म्हणू शकता। बघा, हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आणि तुम्ही ते बघू पण शकता की हा जो म्हणजे पहिले थोडासा असा घट्टसर होता, आता हा पातळ झालेला आहे, ओके। ज्यांना फाउंडेशन लावलेलं असं दिसते आहे फाउंडेशन चेहऱ्यावर असं आवडत नाही त्यांनी असं करा, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट उपाय आहे। बिलकुल वाटणार नाही फाउंडेशन लावलेलं आहे म्हणून आणि चेहरा सुद्धा छान दिसेल। तर सगळीकडे आपल्याला हे अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे। अगदी पटापट होणारा असा हा मेकअप आहे आणि मी खूपदा तुमच्यासोबत शेअर करते, बट तरी सुद्धा तुमच्या ते लक्षात येत नाही, म्हणून म्हटलं आज जरा तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवते करून। थोड्याफार क्लिप होतील कट, कारण की जर क्लिप कट नाही केल्या तर आपला व्हिडिओ जरा जास्त मोठा होऊन जाईल म्हणून, कारण आता एवढं बोलेपर्यंतच व्हिडिओ 5 मिनिटाचा झाला सुद्धा आहे। फक्त तुम्हाला हे जे आपण जेव्हा फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर पसरवून घेतो, अप्लाय करतो, तेव्हा ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे। आणि जो आपला हा स्पॉन्ज आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो पहिले आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं पूर्णपणे जे पाणी आहे ते पाणी सगळं काढून टाकायचं आहे, तरच फाउंडेशन हे स्किनवर व्यवस्थित अप्लाय होतं।
आता तुम्हाला मी लावता लावताच जे काही तुम्ही चुका करता त्या चुका सुद्धा मी सांगत आहे. याच्यात पाणी नसलं पाहिजे. याच्यात पाणी जर असेल तर फाउंडेशन व्यवस्थित अप्लाय होत नाही. ओके. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं अप्लाय झालेलं आहे आणि किती सुंदर असं दिसत आहे. बिलकुल वाटत नाही आहे, बिलकुल असा थर दिसत नसेल, तुम्हालाही जाणवत असेल. बिलकुल थर दिसत नाही. फक्त थोडेफार जे काही आता माझ्या स्किनवर थोडेफार डाग आहेत इथे इथे आणि ओपन पोर्स वगैरे आहेत तर ते सगळे थोडेसे कमी होतात. आणि जे प्रॉपर मेकअप असते ते जरा वेगळं असते. त्याचा सुद्धा मी एखाद्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ देईल जर तुम्हाला पाहिजे असेल प्रॉपर मेकअप. बट हा जो मेकअप तुम्हाला मी आज मेकअप नो मेकअप लुक सांगत आहे, हा मेकअप खूप लेडीजला असं वाटतं की असाच मेकअप असावा आपला की जेणेकरून समोरून असा पाहणाऱ्या व्यक्तीला असं भकभक वाटला नाही पाहिजे, जास्त वाटला नाही पाहिजे. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मुलींना सुद्धा असंच राहते. आता व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे तर तुम्ही व्हॅलेंटाईन डेला सुद्धा असा मेकअप करू शकता की जेणेकरून समोरचा जो व्यक्ती आहे तो इम्प्रेस सुद्धा होईल आणि त्याला बिलकुल असं वाटणार नाही की यार किती मेकअप थोपते वगैरे. तर मुलींसाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ खूप जास्त कामाचा आहे. बस अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जे कुठलं पावडर आहे, आता हे माझ्याकडे हे कॉम्पॅक्ट पावडर आहे तर मी हे कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे. जे आपण फाउंडेशन लावलेलं आहे त्याला सेट करायसाठी आपल्याला पावडर लावणं गरजेचं असते, म्हणून पावडर लावावंच लागते. इथे बघू शकता तुम्ही पावडर लावल्यानंतर अगदी सुंदर असं पूर्ण फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर सेट होऊन जातं. बस याच्यानंतर मी करणार आहे ॲब्रो फिल. त्याकडे छोटंसं खूप दिवसा पहिले मी घेतलेला आहे ॲब्रो फिलर आणि आता मी ब्रश सुद्धा घेतलेला आहे. तर आपल्याला ॲब्रो फिल करून घ्यायचे आहे. बघा 2 ॲब्रोमध्ये किती फरक दिसतो. म्हणून ॲब्रो आपल्याला फिल करायचे आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे एक हे आयशॅडो पॅलेट आहे. इथे तुम्ही बघू शकता छोटंसं आहे. तर मी थोडंसं डोळे चांगले दिसावं आणि मला शूट करायचं आहे त्याच्यासाठी मी थोडंसं लावत आहे आयशॅडो. बट तुम्ही ही जी स्टेप आहे ती टोटली स्किप करू शकता. त्याच्यानंतर लावायचं आपल्याला काजळ आणि याच्यानंतर आपल्याला लावायची आहे लिपस्टिक. बस मेकअप डन झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल अँड सोबर मेकअप करू शकता. आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे ब्लश करू शकता. त्याच्यानंतर हायलायटर इथे लावू शकता तुम्ही. परफेक्ट हायलायटर कुठे लावायचं, कुठून कुठे लावायचं, कसं लावायचं, त्याच्यानंतर हायलायटर कसं लावायचं जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला तशा कमेंट्स करा. मी तुम्हाला बिलकुल तसे व्हिडिओ देत राहील. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा शेड आहे. पारुल गर्लच्या लिपस्टिक आहेत, त्या खूप सुंदर आलेल्या आहेत, मला खूप आवडलेल्या आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बोलवू शकता. आणि हां, व्हिडिओ स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुलही नाही आहे. एकही गोष्ट स्पॉन्सर नाही आहे. मी कोणाकडून घेतलेली नाही आहे आणि कोणी मला दिलेली नाही आहे. तिथं खूप जणाला असं वाटेल. बट माझी सुरुवात आहे त्याच्यामुळं. आणि मी एक स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहेत आणि मी बोलवत असते माझ्यासाठी सुद्धा. आणि सगळ्यात पहिले त्या गोष्टी मी माझ्यावरच यूज करते आणि मला कशा वाटतात काय वाटतात, कारण की दुसऱ्याला देण्याच्या पहिले आपण स्वतः पहिले त्या गोष्टीचं फील घेणं महत्त्वाचं असते असं मला वाटते. म्हणून मी फाउंडेशन आणलेले सगळे स्वतःवर पहिला अप्लाय करून बघितले की कसं लुक देतं काय देतं. आणि माझ्याजवळ जेवढंही सामान आहे तेवढंही टॉप 10 जे ब्रँड आहेत त्याच्यातलंच आहे. मी त्याच्या खालच्या ब्रँडचं सामान घेतच नाही. त्याच्यामुळे माझे मेकअपही खूप छान होतात, खूप जणांना आवडतात. हेही खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जेवढ्या लो क्वालिटीचे प्रोडक्ट घेणार तेवढं तुमचं मेकअप तेवढं तशा पद्धतीचं दिसेल. जेवढे हाय क्वालिटीचे प्रोडक्ट घेणार तशा पद्धतीचं तुमचं मेकअप दिसेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.